आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज। राजगुरुनगरसाठी तुमचं योगदान काय? दिलीप मोहितेंचा अमोल कोल्हेंना सवाल। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिरूर लोकसभा उमेदवार अमोल कोल्हे यांनी आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतणीच्या लग्नाला हजेरी लावली। त्यावेळी वधूवरांना शुभ आशीर्वाद देताना कोल्हे यांनी राष्ट्रवादी पक्षफुटीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या चिन्हांची सांगड घालत एका प्रकारे आपला प्रचारच केला। लग्न सोहळ्याला येण्यासाठी कोल्हे यांना उशीर झाला होता। हा संदर्भ घेत वधूवरांना आशीर्वाद देताना घड्याळ निघून गेल्यानं वेळ जुळत नाहीये, पण वधूवरांच्या आयुष्यात सुख समाधानाची तुतारी वाजावी असं अमोल कोल्हे म्हणाले। त्यांच्या या वक्तव्यावरून आता आमदार दिलीप मोहिते पाटील आणि राजगुरुनगर येथे व्यापाऱ्यांच्या बैठकीत अमोल कोल्हेंना राजगुरुनगरमधील योगदानाबाबत प्रश्न केलाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, अशोक भुजबळ, राजू जवळेकर आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता हे असं चालणारच आहे। थोड्या थोड्या गोष्टी करता त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलंच पाहिजे असं काही नाही। कारण आता तुम्हाला जो सामना करायचा तो एका ॲक्टर बरोबर करायचा आणि तुम्हाला माहिती आहे की त्याचं स्क्रिप्ट दुसरं कोणाचं तरी असतं आणि त्यामुळे ते आता व्यावहारिक जीवनामध्ये जर सगळं असंच बोलायचं म्हटलं तर शक्य आहे का? नाटकामध्ये तसं बोललेलं चालतं आणि ते सगळीकडेच बोलणं म्हणजे असं पाहून बोलणार। पण मागचं काय? राजगुरुनगर शहराच्या व्यापाऱ्यांच्या करता तुम्ही काय केलं एवढं तरी राजगुरू शहराचे व्यापारी विचारतील की नाही? किंवा तुम्ही 5 वर्षात तुम्ही आलात का, भेटलात का, कोणाची ओळख आहे का, काही संबंध आहे का, त्याच्या अडचणी आहेत का, कोरोनाच्या कालखंडामध्ये काही अडचणी आल्या, मध्यंतरी काही अडचणी आल्या, सोन्या चांदीच्या व्यापाराच्या अडचणी आल्या, मध्ये पोलिसांनी त्रास दिला, त्यामुळे हे सगळे आले माझ्याकडे। कुठे गेले दोन ते प्रश्न मी सोडवला। अनेक समाजाच्या अडचणी त्यावेळेला तुम्ही कुठं होता हे एकदा सांगितलं पाहिजे आणि दुसऱ्या पण कुठल्या गप्पा करायच्या काय? आमचे नानासाहेब नवले असायचे, भाषण करायला गेलं वस्तुस्थिती बोलायचं नाही। देशाच्या सीमेवर काय झालं काय झालं तिकडे ते बदलूनला बदलून राहते करते। इथं राजगुरुनगर शहराचं काय? इथं प्यायला नीट पाणी नाही, इथल्या ड्रेनेजची समस्या आहे, इथल्या रस्त्याची समस्या आहे। आता वरती तिथं बोलून त्याच्यावर बोलून काय करायचं हो? इथल्या शहराकरता काही आपण केले का ते एकदा त्यांनी सांगावं। जर आपण काही केलंच नसेल, इथल्या विकासामध्ये काही भरच घातली नसेल तर आपल्याला कुठला अधिकार ते तरी एकदा आपण सांगावं। जर दादांच्याकडे या परिसरामध्ये काम करणारे कार्यकर्ते ते सगळे कार्यकर्ते जायचे, दादा या ठिकाणी अडचण आहे त्या आम्हाला मदत करा, मग ते त्या संबंधित मंत्री जायचे, मुख्यमंत्र्यांकडे जायचे, काही ना काही कामं आपल्याला कशी टाकतील याचा विचार या निमित्तानं त्यांनी केला। यांनी कुठला विचार केला? कधी कुणाला भेटले की कार्यालय इथं काढलं की गावाच्या बाहेर कारण फुकटचं रुपया खर्च काय? इथं लोकांचं काय? कधी बाजारपेठला आलेत का, कधी बसलेत का, लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत का? माझी आपल्या सगळ्या व्यापारी बंधूंना एक नम्र विनंती राहणार आहे, जो रोज आपल्या सुखदुःखात आहे, आपले प्रश्न सोडवणार आहे, त्याच्याबरोबर राहिले तर आपले प्रश्न सुटणार आहेत। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।